मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? त्या काळातला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा, पहिल्यांदा कक्ष सुरू झाल्यानंतरचा आणि आता पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आपण आता आयुष्यभराचं काम करत आहोत. हा अनुभव दोन्ही वेळेतला आणि त्यातला फरक कसा आहे? मुख्यमंत्री अनेक झाले, मी स्तुती करतो असं नाही, परंतु राज्यातल्या मुख्यमंत्री जवळून 2-3 टर्ममध्ये पाहायला मिळतोय आम्हाला. 14 ते 19 आणि आता परत एकदा. मध्यंतरी ते DCM होते, पण शेवटी आमचं त्यांच्याशी टच होता. मी त्या काळामध्ये केंद्रामध्ये 3 वर्ष होतो. परंतु साहेबांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी खूप जबरदस्त आहे. त्यांनी एकदा एखादा माणूस आजमावला की त्या माणसाविषयी तुम्ही काही जरी सांगून गेलात तरी ते ऐकणार नाहीत. एका दिवशी मत बनविताना ते 100दा विचार करतात, पण एकदा मत बनलं की तो माणूस अडळ असतो आणि मलाही त्याचा अनुभव आला. मुख्यमंत्री महोदयांना पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये 2-3 महिने सगळ्या फाईल अशाच जायच्या त्यांच्याकडे, प्रत्येक फाईल जायची आणि मग पेशंटला मदत करताना उशीर व्हायचा. म्हणून मी एका रात्री त्यांना मेसेज केला की साहेब, प्रत्येक फाईल जर तुमच्याकडे येत असते तर लोकांचा जीव कसा वाचेल. सहज क्युरिओसिटी म्हणून मी त्यावेळेची उपसचिव नार्वेकर साहेबांना सांगितलं की मी डायरेक्ट साहेबांना मेसेज केला. ते म्हटले, अरे तू काही प्रोटोकॉल मेंटेन केला नाही, काय नाही, तू परदेश साहेबांना सांगायला पाहिजे होतं. त्यावेळेस ते आमचे प्रधान सचिव होते आणि ते त्यांना मेसेज करतील. मी म्हटलं ठीक आहे, माझा इंटेन्शन क्लिअर आहे. आश्चर्य होतं की साहेब दुसऱ्या दिवशी सकाळी आल्याच्या नंतर काचातून आम्हाला अचानक दिसलं की साहेब येतात. आम्हाला वाटलं समिती कक्षात, 7व्या माळ्यावर समिती कक्षात जात असेल, पण ते समिती कक्षाच्या पुढे आल्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की ते आमच्याकडे येत आहेत. म्हणून सगळेजण उठलो आम्ही. ग्लासमधून दिसायचं, तुम्ही पाहतात ते ग्लास दिसायचं, आणि उठलो आम्ही. उठल्याच्या नंतर खाली कळालं की साहेब इकडं ह्याच्यात येत आहेत. ते मग ते नार्वेकर साहेबांना थोडंसं वाटलं की साहेब चिडलेत का काय, म्हणजे ओमप्रकाश ॲडमिशन. साहेब आले आणि म्हटले थोडंसं मला इथं रिव्ह्यू घ्यायचं आहे, आणि ते खुर्चीवर आता मी उठलो बसलो, ती खुर्चीवर बसले. त्या माझ्या कक्षामध्ये मुख्यमंत्र्याचे पहिल्यांदा पाऊल लागले. आतापर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी मला वाटत नाही की त्या कक्षामध्ये पाऊल ठेवलं असेल. तिथं बसले, ते माझ्या चेअरवर बसले, त्याची क्लिप पण आहेत. आणि योगायोगाने त्यांनी बोलवलं की टायपरायटर कुठे बोलवा. तितक्यात परदेश साहेब पळत आले, आमचे नार्वेकर साहेब होते, आणि साहेबांनी त्याच ठिकाणी 25,000ची मदत 2 लाख रुपये करण्याचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला आणि आमच्या वैद्यकीय समितीला दिला. महाराष्ट्राच्या इतिहासातला तो क्रांतिकारक दिवस होता आणि ऑगस्ट महिन्यातली गोष्ट आहे ती. त्यानंतर 3 लाखापर्यंत, आणि मग उत्तरोत्तर जसा विश्वास वाढला तसं त्यांनी पूर्णतः अधिकार आमच्या समितीला दिले. समितीवरती तज्ज्ञ लोक होते, मी पण त्याचा एक पार्ट होतो, मी जरी समितीचा कक्षप्रमुख होतो. तर मला वाटतं आहे की त्यांच्याबरोबर काम करण्याची एक वेगळी मजा आहे. म्हणजे केंद्रामध्ये पाठवल्याच्यानंतर मी म्हटलं तर साहेब, तर मला म्हटले शिकून ये, कधीतरी कामाला येईल. आणि आज ते परत मुख्यमंत्री झाले आणि एका समितीचा मला त्यांनी अध्यक्ष केलं. म्हणजे अधिकाऱ्यांपासून एका समितीचा अध्यक्ष करणं. शेवटी मला परवा रवींद्र चव्हाण साहेब एक जण म्हणू लागले, त्यांना म्हणू लागले ओमप्रकाशला न्याय द्या. तर रवींद्र चव्हाण साहेब म्हटले की देवेंद्रजीने त्याला जॅकेट दिलं आहे. मला खूप चांगलं वाटलं की कारण एवढं म्हणजे चव्हाण साहेबांनी अशा पद्धतीचं कौतुक करायचं, जॅकेट दिलं आहे. जॅकेटवर कधी कधी वाटतं की जॅकेट घातल्याच्यानंतर आपली नैतिकता आणि आपण जरा थोडंसं आपल्याला असं फील करतो की आपल्याला लोकांना जास्त न्याय द्यावा लागेल, आणि त्या पद्धतीनं आम्ही जॅकेट घालतो दररोज. आणि असं वाटतं की बिल्ला, हो, बिल्ला आता तिरंगा आहे माझा आता सध्या, पण लाल की हिरवा कुठला ते साहेब ठरवतील बहुतेक. आणि मला त्यांनी तसं अश्योर्ड केलेलं आहे, परंतु आता त्याचा न्याय कधी मिळेल माहीत नाही.